हॅलो, नमस्ते, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि कसं झालं की बरेच दिवस झालं होतं की माझं किचन क्लिनिंग करायचं राहिलं होतं. म्हणजे मंथली किचन क्लिनिंग जे असतं ते राहिलं होतं. कारण काय होतं की बऱ्याच वेळा लहान मुलं असल्यामुळे घरात सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम करणं पॉसिबल होत नाही. मी संडे का प्रेफर करते बिकॉज ह्यांना सुट्टी असते, हे घरी असतात. इन केस जर तो उठला किंवा जर काही झालं म्हणजे तो रडायला लागला किंवा काय, तर ते ॲडजस्ट करतात, सांभाळतात. म्हणून मी संडे प्रेफर करते. आता किचनची हालत इतकी खराब झाली की अजिबात म्हणजे हातच लागलेला नाही आहे कुठल्या गोष्टीला. मग म्हटलं आज काही पण करावं, जेवढं शक्य होईल तेवढं लवकर उठावं आणि हे सगळं क्लीन करून आवरून घ्यावं. तर आत्ता मी पटपट सगळं आवरून घेते आणि माझा हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर सगळ्यात आधी मी इथला झोपाळा काढून ठेवला, कारण अद्वैत लहान होता त्यावेळी ह्या झोपाळ्याचा फार उपयोग व्हायचा. पण आता तो मोठा झाला आहे आणि तो त्यात बसत नाही, कारण त्याला इकडे तिकडे फार खेळायचं असतं. आधी कसं होतं की तो लहान होता तेव्हा मी त्यामध्ये त्याला बसून माझी किचनमधली सगळी कामं करत होते, जेणेकरून माझी कामं पण होत होती आणि त्याच्याकडे लक्ष पण देता येत होतं. त्यामुळे तो झोपाळा तिथे लावला होता. पण आता त्याचा काहीच यूज होत नाही, त्यामुळे मी ते काढून टाकलं. त्यानंतर इथे जो वरचा शेल्फ आहे तिथे मी सगळी काचेची भांडी ठेवते. तर सगळ्यात आधी मी ती स्वच्छ करून घेते, नाहीतर कसं होतं की काहीतरी हात लागून फुटू शकतात, ह्या भीतीने मी त्याआधी सगळ्यात पहिली तो शेल्फ रिकामा केला, व्यवस्थित घासून पुसून घेतलं. त्यानंतर जी काही माझी काचेची भांडी वगैरे होती ती स्वच्छ धुतली आणि तीसुद्धा व्यवस्थित धुवून पुसून पुन्हा होती तशी जागेवर लावली. आणि मी शेल्फच्या खाली पेपर घालते, जेणेकरून जी काही धूळ असेल ते शेल्फ खराब होऊ नये म्हणून मी तिथं पेपर आधी घालते आणि त्यावर सगळी काही जी काही माझी भांडी असतात ती मी व्यवस्थित लावते. त्यानंतर मी दुसरा आणि तिसरा शेल्फसुद्धा व्यवस्थित काढून घेतलं सगळं सामान त्यातलं. सेकंड शेल्फमध्ये मी जी काही डाळी, धान्य किंवा मीठ, साखर, चहा पावडर ह्या गोष्टी असतात त्या मी सेकंड शेल्फला ठेवते आणि थर्डला जी काही म्हणजे चहाचे कप असतील किंवा मसाल्याचं भांडं असेल किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या मी तिथं ठेवते. ते दोन्ही शेल्फ देखील मी व्यवस्थित घासून पुसून घेतलं आणि डबे वगैरे काय जास्त धुण्याची गरज नव्हती, कारण दर महिन्याला पुसलं जातं, त्यामुळे अगदी काही घाण झालेलं नव्हतं. अगदी ओल्या कपड्याने पुसल्यावर सुद्धा स्वच्छ होत होतं. ही महत्त्वाचं आहे. जर आपण मंथ टू मंथ व्यवस्थित क्लिनिंग करत राहिलो तर भांडी जास्त घाण होत नाहीत आणि आपल्याला जास्त त्रास होत नाही. त्यामुळे शक्य होईल तेवढं महिन्याला आपल्याला हे करून घ्यायचं आहे क्लिनिंग. मग आपलाच त्रास वाचतो, तेवढ्यासाठी आपण हे सगळं करून घ्यायचं. तसंच मी हे शेल्फ देखील स्वच्छ पुसून घेतल्यावर व्यवस्थित पुन्हा होती तशी त्याची मांडणी करून घेतली.
आपल्याला पाहायला पण छान वाटतं जेव्हा स्वच्छ होतं. आपल्याला काम करण्याला सुद्धा बरं वाटतं की हां किती स्वच्छ आहे. आता आपल्याला म्हणजे काम करायला पण एक फ्रेशनेस येतो आपल्यामध्ये. बाकी खालच्या 2 शेल्फमध्ये पण मी तेच केलं. जे काही म्हणजे नको असेल ते सामान काढून ठेवलं आणि जे काही भरायचं होतं ते व्यवस्थित काढून भरून ठेवलं. म्हणजे जे काही एक्सेस असेल ते काढून टाकलं मी. स्वच्छ केलं आणि पुन्हा होतं तसं सगळं जाग्यावर लावलं. त्यानंतर असेच काही डबे पण होते जे बरेच दिवस असेच पडून होते. त्याचा काही यूज नव्हता. त्यामुळे मी जेवढं लागेल तेवढंच मी काढून बाहेर ठेवलं. बाकीचं मी एका पिशवीत गुंडाळून वर शेल्फला टाकलं. जे काही उपयोगी आहे तेच मी समोर मिळेल असं ठेवलेलं आहे. त्यानंतर आम्ही सगळ्या पिशव्या ज्या मार्केटला जाण्यासाठी किंवा काही सामान आणण्यासाठी ज्या लागतात ते मी एका सगळ्या पिशवीत भरून ठेवते. म्हणजे त्या लवकर सापडतात. नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळा आपण विसरतो की आपण कुठे ठेवले आणि मग पुन्हा बाहेर जाऊन नवीन पिशवी घेतली जाते. त्यामुळे जे काही असेल ते मी एका पिशवीमध्येच भरून ठेवते. जेवढ्या पिशव्या असतील भाजीसाठी लागणाऱ्या किंवा सामान आणण्यासाठी लागणाऱ्या, म्हणजे मला इझिली सापडतात. त्यानंतर गॅस कट्ट्याच्या खालीसुद्धा मी व्यवस्थित सगळं झाडून पुसून घेतलं. तिथे इवन खाली देखील मी पेपर घातले. कारण काय होतं की तेवढंच स्वच्छ राहतं. त्यामुळे मी पेपर घालून त्यानंतर त्यावर हे पीप आणि माझा जो काही डबे वगैरे आहेत ते ठेवले होते. त्यानंतर हे सगळं जे काही पिशव्या वगैरे होत्या त्या मी एका साईडला ठेवल्या. त्यानंतर ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या एका बाजूला काढल्या आणि हे जे पेपर ऑलरेडी घातलेले होते खराब झालेले ते सुद्धा मी फोल्ड केले आणि डस्टबिनमध्ये टाकले. कारण त्याचा काही उपयोग होत नाही. त्यानंतर मी किचन कट्टा साफ करायला घेतला. इथे देखील कसं आहे, महिन्याला साफ केल्यामुळे व्यवस्थित म्हणजे साफ होतं आणि मला जास्त वेळ यामध्ये घालवावा लागत नाही. सगळं व्यवस्थित वरच्या फरशा वगैरे व्यवस्थित पुसून घेतल्या. कारण तेलकट राब बसतो त्यावर. त्यामुळे व्यवस्थित ते घासून अगदी स्वच्छ करून घेतलं. बरेच दिवस झालेले. कारण कसं होतं की अद्वैत अजून काही एवढा मोठा झालेला नाही आहे, लहानच आहे. त्यामुळे त्याच्याकडे पण तेवढंच लक्ष द्यायला लागतो. वेळ अजिबात मिळत नाही. जसा मिळेल त्या वेळात आपल्याला ही सगळी कामं उरकून घ्यायची असतात. त्यामुळे मी जे शक्य होईल त्या वेळात ही सगळी कामं करून घेते. आता मी तेवढ्यासाठी लवकर उठलेले, कारण तो जर एकदा उठला की मग मला ही कामं करणं पॉसिबल होत नाही. कारण त्याची मध्ये फार लुडबुड असते की तो हेच कसं, मग तेच ओढ, हे त्याचं सगळं चालू असतं. त्यामुळे जसं पटपट होईल तो उठायच्या आत तेवढं मी हे सगळं करून घेतलं होतं. संडे सगळा असाच जातो. त्यानंतर संध्याकाळीच कुठेतरी बाहेर जाणं होतं. कारण तो पण आठवडाभर घरात कंटाळलेला असतो. आता सध्या सुट्ट्या असल्यामुळे सगळी मुलं आपापल्या गावी गेली आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत खेळायलासुद्धा कोणी नाही आहे. त्यामुळे तो फार कंटाळतो. त्यामुळे फक्त संडेला किंवा आणि सुट्टी असेल ह्यांना तर बाहेर जाणं होतं.
किंवा त्याला असंच रोज संध्याकाळी फिरवून खालनं फक्त घेऊन येऊ शकते, एवढंच मी माझ्याकडनं पॉसिबल होतं. त्यानंतर इथे मिक्सर पण मी व्यवस्थित घासून घेतला आणि त्याच्या जे म्हणजे साईड्स आहेत ते मी इयरबड्सने साफ केल्या, कारण त्यात मळ साचलेली असते, तसं साफ करून घेतलं. त्यानंतर जे काही स्विच बोर्ड्स होते ते पण व्यवस्थित घासून क्लीन वगैरे केले. त्यानंतर शेगडी देखील मी घासून पुसून व्यवस्थित घेतली. खिडक्यासुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतल्या, कारण तेलामुळे त्यावर सुद्धा डाग वगैरे पडतात. किचन क्लीन झाला ना की खरंच खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं काम करायला. म्हणजे रोज सकाळी आपण एक फ्रेश किचन बघितलं की खूप छान वाटतं. तर अशा पद्धतीने माझा किचन क्लीन करून झालेला आहे. तसंच मी थोडं ॲडिशनल हे मी DIY केले होते. म्हटलं तर बरेच दिवस झाले करून तसंच पडून होतं, म्हटलं आज हे लावावंच. मी किचनमध्ये लावलं. त्यानंतर ओटा पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेला, त्यामुळे खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. होप सो की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे आभार.